यानंतर आणखी एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय। जगातील सर्वात वेगवान धावणारा प्राणी अशी चित्त्याची ओळख आहे। मात्र हाच चित्ता तब्बल 70 वर्षांपूर्वी भारतातून नामशेष झाला होता, पण हाच चित्ता आज पुन्हा भारतामध्ये परततोय। आज तब्बल 8 चित्ते भारतीय भूमीवरती पाऊल ठेवतायत। यामध्ये 3 नर आणि 5 मादी चित्तांचा समावेश आहे। त्यांना महिनाभर क्वारंटाईन करण्यात येणार आहे। विशेष विमानाने हे चित्ते नामिबियाहून आणण्यात येत आहेत। चित्त्यांना प्रथम नामिबियाहून ग्वालियरला आणण्यात येणार आहे आणि त्यानंतर लगेचच हेलिकॉप्टरने मध्य प्रदेशातील कुनोपालपूर राष्ट्रीय उद्यानामध्ये त्यांना आणलं जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाचं औचित्य साधत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले आणि त्यासाठी राष्ट्रीय उद्यानाला लागून असलेल्या शोपूरमध्ये तयारी जोरदार सुरू असून 7 हेलिपॅड बांधण्यात आलेत। त्यापैकी 3 हेलिपॅड हे राष्ट्रीय उद्यानाच्या आत बांधण्यात आलेत। नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून अनेक टप्प्याटप्प्यात 25 चित्ते भारतामध्ये आणले जाणार आहेत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हे जे चित्ते आज भारतामध्ये येणार आहेत परदेशातून, त्यासाठी काय संपूर्ण तयारी, कधीपर्यंत दाखल होतील? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतात 70 वर्षानंतर चित्ते येणार आहेत आणि त्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये जर बघितलं तर नामिबियातून ही चित्ते येणार आहे। साधारणतः 7:30 वाजेपर्यंत पहिल्या टप्प्यातील चित्ते येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। 8 चित्ते असणार आहेत, त्यामध्ये 3 जे असणार आहे ते फिमेल असणार आहे आणि 5 जे असणार आहे ते मेल असणार आहेत। अशा प्रकारची चित्ते येणार आहे आणि आज त्यांना मध्य प्रदेशाच्या जंगलामध्ये सोडण्यात येणार आहे। यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या कार्यक्रमाला येणार आहे आणि यासाठी युद्धस्तरावरची तयारी करणार आहे। जसं उल्लेख आपण केला की 3 हेलिपॅड हे जंगलाच्या आतमध्ये बांधण्यात आलेले आहे आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते की ग्वालियरला आणल्यानंतर तिथून त्यांना हेलिकॉप्टरवरून थेट मध्यप्रदेशच्या या जंगलामध्ये नेण्यात येणार आहे आणि तिथे हे चित्ते सोडण्याचा कार्यक्रम असणार आहे। यासाठी सर्व ती तयारी खास करून मध्य प्रदेश सरकार आणि बरं प्रशांत, थोडंसं थांबवतोय आपण, या संदर्भात माहिती घेऊयातच। मात्र थेट आता